गुड मॉर्निंग. या लेक्चरला आपण शिकणार आहोत पिनियल ग्लँड. कालच्या लेक्चरला आपण हायपोथॅलॅमस स्टडी केला, आपण पिट्युटरी ग्लँड स्टडी केलं. आता या लेक्चरला आपण बघणार आहे पिनियल ग्लँड. पिनियल ग्लँड. आता काल मी डायनसेफेलॉनचं स्ट्रक्चर आपण ड्रॉ केलं. डायनसेफेलॉनला आपण एका रूम सारखं इमॅजिन केलं. डायनसेफेलॉन हा जो डायनसेफेलॉन आहे हा कुणाचा पार्ट आहे? डायनसेफेलॉन इज ऑल्सो पार्ट ऑफ फोरब्रेन. हा पण कुणाचा पार्ट आहे? फोरब्रेनचा पार्ट आहे. दॅट इज डायनसेफेलॉन. त्या डायनसेफेलॉनच्या ज्या लॅटरल वॉल्स होत्या, या लॅटरल वॉल्सला आपण काय म्हटलं? थॅलॅमस. द लॅटरल वॉल्स ऑफ डायनसेफेलॉन इज कॉल्ड ॲज थॅलॅमस. is called as thalamus. Diencephalon is a part of forebrain. कोणाचा पार्ट आहे हा? फोरब्रेनचा पार्ट आहे डायनसेफेलॉन. आणि याच्या ज्या लॅटरल वॉल्स आहेत ज्याला आपण काय म्हणतो? थॅलॅमस. आता याचा जो बेस आहे, बेस इज कॉल्ड ॲज हायपोथॅलॅमस. आणि या हायपोथॅलॅमसला कोणती ग्लँड अटॅच होती? पिट्युटरी ग्लँड. हायपोथॅलॅमसला कोणती ग्लँड अटॅच होती? पिट्युटरी ग्लँड अटॅच विथ हायपोथॅलॅमस. आता थॅलॅमसचा जो टॉप आहे त्याला आपण काय म्हणतो? रूफ. या रूफला आपण काय म्हणतो? इपिथॅलॅमस. इपिथॅलॅमस. आणि हा जो इपिथॅलॅमस आहे, या इपिथॅलॅमसला एक ग्लँड अटॅच आहे जिला आपण म्हणतो पिनियल ग्लँड. पिनियल ग्लँड. बघा, डायनसेफेलॉन इज अ पार्ट ऑफ फोरब्रेन. डायनसेफेलॉनचा जो रूफ आहे त्याला म्हणायचं इपिथॅलॅमस. आणि या इपिथॅलॅमसला कोणती ग्लँड अटॅच आहे? पिनियल ग्लँड. आणि ज्या स्ट्रक्चरनं ही ग्लँड या इपिथॅलॅमसला अटॅच आहे त्याला म्हणायचं स्टॉक. काय म्हणायचं? स्टॉक. काय म्हणायचं? स्टॉक. Pineal gland attached with epithalamus by help of stalk, and epithalamus is a part of diencephalon and diencephalon is a part of forebrain. आता ही जी पिनियल ग्लँड आहे बघा, ही ग्लँड इंडोक्राइन ग्लँड आहे. ही ग्लँड एक हार्मोन बनवते. इंडोक्राइन ग्लँडचं काम काय? प्रोडक्शन ऑफ हार्मोन. त्याला आपण म्हणतो मिलॅटोनिन. कोणता हार्मोन? हार्मोन मिलॅटोनिन. बघा, मिलॅटोनिन इज अ हार्मोन. आणि याच्या आधी एंटेरियर पिट्युटरीला आपण काय म्हटलं? पार्स डिस्टॅलिस. आणि या ॲडेनोहायपोफायसिसचे जे दोन पार्ट होते, पार्स डिस्टॅलिस ज्याला आपण म्हणलं एंटेरियर पिट्युटरी, आणि दुसरा होता पार्स इंटरमिडिया. पार्स इंटरमिडिया कोणता हार्मोन बनवत होता? MSH, मिलॅनोसाइट स्टिम्युलेटिंग हार्मोन. आणि हे हार्मोन मिलॅनोसाइट सेलवर ऍक्ट करत होतं आणि कोणतं पिगमेंट रिलीज करत होतं? मिलॅनिन. कन्फ्युज होऊ नका, ते मिलॅनिन पिगमेंट होतं. हे मिलॅटोनिन हार्मोन आहे. मिलॅनिन इज अ पिगमेंट विच रिस्पॉन्सिबल फॉर स्किन पिगमेंटेशन अँड मिलॅटोनिन इज अ हार्मोन प्रोड्यूस्ड बाय पिनियल ग्लँड. आता हे मिलॅटोनिन हार्मोन काय करतंय? दिस हार्मोन रिस्पॉन्सिबल, बघा पहिलं फंक्शन काय? हे हार्मोन काय करतंय? रिस्पॉन्सिबल फॉर मेंटेनिंग डायurnal रिदम ऑफ बॉडी. बॉडीचं जे डायurnal रिदम आहे, डायurnal रिदम म्हणजे दिवसभरात बॉडी ज्या काही गोष्टी करते त्यांना एक हॅबिट्स बनवणं. काय बनवणं? आपल्या बॉडीची हॅबिट्स बनवणं. त्यालाच काय म्हणायचं? डायurnal रिदम. म्हणजे बॉडीना सवयी लावून घेणं, बॉडीला एखादी हॅबिट्स लावून घेण्यासाठी हे हार्मोन रिस्पॉन्सिबल आहे. मिलॅटोनिन हार्मोन रिस्पॉन्सिबल फॉर मेंटेनिंग डायurnal रिदम ऑफ बॉडी. आता याचं एक्झाम्पल काय डायurnal रिदमचं? एक्झाम्पल मध्ये आपण बघूया स्लीप वेक सायकल. स्लीप वेक सायकल बघा,
हे जे डाययुर्नल रिदम आहे हे बॉडीचं दिवसभराचं काम झालं. म्हणजे किती आवर्सचं काम झालं? डाययुर्नल रिदम 24 hours. रिस्पॉन्सिबल फॉर मेंटेनिंग 24 hours डाययुर्नल रिदम ऑफ बॉडी. 24 घंटे बॉडीचं डाययुर्नल रिदम मेंटेन ठेवणं, म्हणजे दिवसभरात बॉडी ज्या ज्या काही गोष्टी करते त्यांना सवयी लावून घेण्यासाठी 24 hours डाययुर्नल रिदम मेंटेन करण्याचं काम कोणाचं? या मेलॅटोनिन हार्मोनचं. एक्झाम्पल स्लीप वेक सायकल. बघा, जर तुम्हाला लवकर उठायची आणि लवकर झोपायची सवय लावून घ्यायची असेल बॉडीला, तर तुम्ही काय करताय? एक पहिले 5-6 दिवस लवकर झोपा आणि सकाळी 5ला उठायचे, 5चा अलार्म लावा. 5-6 दिवस हार्ड जातील तुमच्या बॉडीला लवकर झोपायला आणि लवकर उठण्यासाठी. पण एकदा या हार्मोननं बॉडीला हॅबिट लावून दिली की नंतर तुम्हाला असं लक्षात येईल की ऑटोमॅटिक 6व्या, 7व्या आणि 8व्या दिवशी तुम्ही संध्याकाळी लवकर झोपायला आणि सकाळी विदाऊट अलार्म, आता अलार्म जरी नसेल तरी सकाळी लवकर उठायला, म्हणजे तुमच्या बॉडीला सवय लागून जाते लवकर झोपायची, लवकर उठायची. दॅट इज स्लीप वेक सायकल. एकदा सकाळी 6ला उठायची सवय लागली की तुम्ही सकाळी 6लाच उठणार. कशामुळं? या मेलॅटोनिन हार्मोनमुळे, विच मेंटेन 24 hours डाययुर्नल रिदम ऑफ बॉडी. जसं की स्लीप वेक सायकल, झोपायची आणि उठायची ही सायकल तयार होते. 10ला म्हणलं की 10ला झोप येणार सवय लागल्यावर, असं काही 6ला म्हणलं की 6लाच जाग येणार. स्लीप वेक सायकल. अजून काय करते हे मेलॅटोनिन हार्मोन? मेंटेन बॉडी टेम्परेचर. बघा, याच्या आधी बॉडी टेम्परेचर मेंटेन करणं कुणाचं काम होतं? हायपोथॅलॅमसचं काम होतं. अजून कोण करते बॉडी टेम्परेचरला मेंटेन? मेलॅटोनिन हार्मोन. ओके, बघा, एक हायपोथॅलॅमस बघितला जो बॉडी टेम्परेचर मेंटेन करत होता, आणि इथं पण कोणता हार्मोन आहे? मेलॅटोनिन हार्मोन, ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर मेंटेनिंग बॉडी टेम्परेचर. अजून काय करते हे मेलॅटोनिन हार्मोन? दिस हार्मोन ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर कंट्रोल मेटाबॉलिझम. बॉडीचं जे मेटाबॉलिझम आहे, मेटाबॉलिझम काय असतंय? बॉडीमध्ये जेवढ्याही केमिकल रिएक्शन्स होतात, द सम ऑफ ऑल केमिकल रिएक्शन्स ऑकर इन बॉडी इज कॉल्ड ॲज मेटाबॉलिझम. म्हणजे या केमिकल रिएक्शन होत असतात, म्हणजे काय होत असते? बॉडीमध्ये काही गोष्टीचं ब्रेकडाऊन होत असते, ज्याला आपण कॅटाबॉलिझम म्हणतो. ब्रेकडाऊन ऑफ सबस्टन्सेस इज कॉल्ड ॲज कॅटाबॉलिझम. अँड काही गोष्टी बनत असतात. फॉर्मेशन ऑफ सबस्टन्सेस इज कॉल्ड ॲज अनाबॉलिझम. मग या ब्रेकडाऊनला म्हणजे कॅटाबॉलिझमला अँड फॉर्मेशन म्हणजे अनाबॉलिझमलाच आपण काय म्हणतो? मेटाबॉलिझम. अनाबॉलिझम प्लस कॅटाबॉलिझम इज कॉल्ड ॲज मेटाबॉलिझम. हे मेटाबॉलिझम पण कंट्रोल करण्याचं काम कुणाचं असतंय? मेलॅटोनिन हार्मोन. अजून काय करते? मेलॅटोनिन हार्मोन ऑल्सो कंट्रोल मेन्स्ट्रुअल सायकल. मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजे फिमेल मध्ये मेन्स्ट्रुअल सायकल मेंटेन करण्यासाठी, म्हणजे रेग्युलेट करण्यासाठी मेलॅटोनिन हार्मोन पण हेल्प करते. अजून काय करते? बॉडी पिगमेंटेशन, म्हणजे हे पण बॉडी पिगमेंटेशन करते. याच्या आधी कोण बॉडी पिगमेंटेशन करत होतं? मेलॅनोसाइट स्टिम्युलेटिंग हार्मोन. आणि मेलॅटोनिन हार्मोन पण काय करणार? बॉडी पिगमेंटेशन. अँड लास्ट डिफेन्स कॅपॅबिलिटी. डिफेन्स कॅपॅबिलिटी मीन्स बॉडीची डिसीज कॉज करणाऱ्या एजंट सोबत, डिसीज कॉजिंग एजंटला आपण काय म्हणतो? पॅथोजन. हे पॅथोजन बॅक्टेरिया असू शकतात, व्हायरस असू शकतात, फंजाय असू शकतात. तर या पॅथोजनच्या अगेन्स्ट बॉडीला फाईट करण्याची जी ॲबिलिटी असते, डिफेन्स कॅपॅबिलिटी, ते ॲबिलिटी वाढवण्याचं काम कोणतं हार्मोन करते? मेलॅटोनिन हार्मोन, रिस्पॉन्सिबल फॉर डिफेन्स कॅपॅबिलिटी. फंक्शन बघा, पहिलं फंक्शन काय? द मेंटेन डाययुर्नल रिदम ऑफ बॉडी, 24 hours डाययुर्नल रिदम म्हणजे स्लीप वेक सायकल. दुसरं काय? बॉडी टेम्परेचर. तिसरं काय? मेटाबॉलिझम. चौथं मेन्स्ट्रुअल सायकल पण कंट्रोल करणारे. पाचवं बॉडी पिगमेंटेशन साठी पण हेल्प करणारे. अँड 6वं फंक्शन आहे डिफेन्स कॅपॅबिलिटी, म्हणजे आपली इम्युन सिस्टीम स्ट्रॉंग करण्याचं साधन आहे मेलॅटोनिन हार्मोन. जिथे इम्युन सिस्टीमवर पण काम करायले, कारण आपल्या बॉडीमध्ये जे फोर्स असते, जे डिसीज कॉजिंग पॅथोजनच्या अगेन्स्ट वर्क करतंय, त्याला आपण म्हणतो इम्युनिटी. इम्युनिटीच काम काय? डिफेन्स करणं, बॉडीचा डिफेन्स करणं. आणि हे हार्मोन पण काय करायले? डिफेन्स करायले.